मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। नाही, प्रश्नच नाही। पहिले जे दोन झाले, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे असो, गौरी गर्जे असो, कुठेही महिला आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही। हे तर पुढे आलेले आहेत। याच्या मागे, पडद्यामागे कितीतरी ठिकाणी असे हुंडाबळी जातात। महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही। कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये। मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा। याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक आयपीएस ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे खरोखर महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल। महिला प्रदेश अध्यक्षपदी अजूनही रुपाली चाकणकर कायम आहे, तर त्याही पदावरून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का पक्षाने? आताच्या कुठल्या याच्यावर आहेत? महिला प्रदेश अध्यक्ष नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो सुनेत्रा पवारांनी घ्यावा। पण सुनेत्रा पवारांना खरं तर एक स्त्री म्हणून हे सगळं 3 दिवस बघत होत्या, त्यांनीही कुठचाही पाऊल उचललं नाही। खरं तर महाराष्ट्राची पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं, पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला। पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता। या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे। आता फक्त रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, मात्र अनेक जे मोठे नेते आहेत त्यांचे सुद्धा फोटो खराब सोबत आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे का? किंवा त्यासाठी तुम्ही लढणार आहात का? ते भाजपचे नेते असतील किंवा सगळ्याच पक्षाचे मोठे नेते त्याच्यामध्ये आहेत। मी तेच सांगतेय की याच्यात हा पहिला टप्पा झाला यांचा राजीनामा, याच्या पुढे अनेक गोष्टी होणं अपेक्षित आहे। एक म्हणजे हे सगळे जे राजकारणी ते ओशनो जलसाठी गाड्या पाठवायचे, हेलिकॉप्टर पाठवायचे, तिथे म्हणजे उठता बसता शिर्डीच्या नावाखाली तिथे त्यांच्या त्या मंदिरात जाऊन यांचं सो कॉल्ड खरातांचं, त्यांच्या गुरुजींचं, कोणाच्या पप्पांचं, या सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय। तर या सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत।